नागपूरच्या यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खंडणी मागणाऱ्या एका आरोपीस अटक करण्यात आली आहे। हा प्रकार राजीव गांधी नगर पुलाखाली दरबारी पाणठल्यासमोर घडला आहे। 21 वर्षीय फिर्यादी आलिम शेख हे आपला ऑटो घेऊन स्टँडवर जात असताना आरोपी समीर उर्फ शेरा याने त्यांना थांबवत तू मला सलाम का केला नाही या कारणावरून शिवीगाळ करत मारहाण केली आणि त्यांच्याकडनं खंडणीची मागणी केली। पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत आरोपीस अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। पोलीस ठाणे यशोधरनगर येथे दिनांक 8/7/2025 रोजी फिर्यादी जो आहे आलिम शेख आबिद शेख वय 21 वर्ष राहणार संजयबाग कॉलनी पोलीस ठाणे यशोधरनगर याने रिपोर्ट दिली की या गुन्ह्यातला जो काही आरोपी आहे समीर अहमद उर्फ शेरा जाकीर अहमद हा त्याला सलाम का केला नाही या कारणावरून तसेच जे काही राजीव गांधी नगरचं जे रिक्षा स्टँड आहे तिथून रिक्षा चालवायची असेल तर त्याला हप्ता द्यावा लागेल या कारणावरून जो फिर्यादी आहे त्याला असलेली शिवीगाळ केलेली आहे। तसेच त्याला हातपाय तोडण्याची धमकी दिलेली आहे। या गुन्ह्यातला जो आरोपी समीर अहमद आहे याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला अटक करून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। ही घटना केवळ एक खंडणीची मागणी नसून नागपूर शहरातील रस्त्यांवर सामान्य माणसांच्या सुरक्षिततेला असलेले धोके अधोरेखित करते आहे। पोलीस यंत्रणेची तत्परता निश्चितच कौतुकास्पद आहे, परंतु अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता कडक कारवाई आणि सतर्कता ही काळाची गरज बनली आहे।